लोकशाही मजबूत करण्याचा रचनात्मक संघर्ष समिती व सद्भावना मंचचा ठाम निर्धार। 6 महत्त्वाचे ठराव सर्वांमते मंजूर। लातूर प्रतिनिधी संजय इटकर। येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात रचनात्मक संघर्ष समिती व सद्भावना मंच यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान आधारित मूल्यांचे संरक्षण, धर्मार्धता, जातीवाद आणि सामाजिक विषमतेविरोधात व्यापक कृती आराखडा ठरवण्यासाठी कृतीशील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। संविधानवादी विचारांचा प्रसार अधिक व्यापक, प्रभावी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस जनआंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी साथी सुभाष निंबाळकर हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून सद्भावना मंचचे अध्यक्ष डॉक्टर शेख पारनेरकर, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे डॉक्टर समसुद्दीन तांबोळी, सत्यशोधक समाजाचे साथी दत्ता तुभवाड, कॉम्रेड अरुण कुमार रेनके आणि जमात ए इस्लाम हिंदचे शेख इकरम उपस्थित होते। बैठकीत सामाजिक न्याय, संविधान संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या बळकटीकरणावर सखोल व परिणामकारक चर्चा झाली। त्यानंतर सर्वानुमते 6 महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले। त्यामध्ये रचनात्मक संघर्ष समितीची अधिकृत नोंदणी करणे, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या कुटुंबांना शासनाने विशेष राष्ट्रीय दर्जा देऊन सन्मानित करावे, धर्मार्ध, मनुवादी आणि जातीवादी प्रवृत्तीविरोधात संविधान रक्षणासाठी व्यापक प्रबोधन चळवळ उभारणे, पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला ठाम पाठिंबा जाहीर करणे, संघटना अधिक व्यापक व प्रभावी करण्यासाठी समविचारी संघटनांना सहभागी करून घेणे, तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी स्वायत्त संस्थांवरील अतिक्रमण तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली। या बैठकीची सुरुवात कांचन वाघमारे यांच्या गीताने झाली। बैठकीचे प्रास्ताविक साथी दत्ता तुभवाड यांनी केलं। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार लहू कुमार शिंदे यांनी केले, तर प्रदीप चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले। संविधानवादी विचार, सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी रचनात्मक संघर्ष समिती व सद्भावना मंचच्या माध्यमातून राज्यभर अधिक तीव्र, संघटित आणि व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या बैठकीस मराठवाड्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले होते। ही बैठक यशस्वी होण्यासाठी समीर शेख, पत्रकार लहूकुमार शिंदे, मिलिंद कांबळे, प्रदीप चौधरी, अब्दुल रहीम यांनी मोठे परिश्रम घेतले। आपल्या देशामध्ये जातांच्या धर्मांच्या शक्ती आहे, जो विचार आहे तो अनेक माध्यमातून पसरत आहे। लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांनी स्वतःचा मुसलमान समाजामध्ये सुद्धा त्यांनी आपले पेरलेले आहेत बीज, त्या लोकांना सुद्धा आकर्षित करून त्यांना वेगळ्या संघटनेमध्ये सहभागी करून घेऊन अशा अनेक त्यांच्या विविध संघटना आहेत आणि हे लोकांना त्याची अजिबात जाणीव होऊ देत नाही। आज संघाच्या जेवढ्या संघटना आहेत प्रत्येक वेगळी जिथं काही बसेल तिथं त्यांची वेगळी संघटना करून त्याला एक माणूस निवडून देतात आणि तो माणूस संघाला आकर्षित करण्याचं काम करतात। इतकंच नाही तर आर्य समाज नावाची जी संघटना आहे ही जागतिक पातळीवरची संघटना आहे आणि उत्तर भारतामध्ये तरी त्या संस्थेचे पॅरलल गव्हर्नमेंट शिक्षण संस्था आहे। ती आर्य समाज आज पूर्णतः संघाने नियंत्रित केलेली आहे। संघिष्ट आर्य समाज आज झालेले आहेत। त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आर्य समाजाची स्थापनाच मुळी मूर्तिपूजेच्या विरोधात झालेली, सुरुवात त्याची परंतु आज आर्य समाज संबंध भारतभर राम मंदिराच्या निमित्तानं शिलापूजन करण्यामध्ये मग्न झालेला होता, रथयात्रा काढण्यामध्ये मग्न झालेला होता आणि त्या रथयात्रेला, त्या शिलापूजनाला स्वामी अग्निजींनी विरोध केला। आर्य समाजाची सार्वजनिक प्रभार असताना त्यांचा मारून खून केला गेला, म्हणजे ताबडतोब खून नाही झाला परंतु त्यांना मारलं गेलं। 3-4 महिन्यांनी त्या मारामारीमध्ये त्यांच्यात लिव्हर पंक्चर झालं आणि 2-3 महिन्यांनी त्यांचं देहांत झालं। म्हणजे अशा पद्धतीची संघटना ही RSS आहे आणि म्हणून ती एक्सपोज झाली पाहिजे की लोकांना सावध केलं पाहिजे, की संघटनेचं स्वरूप लोकांना समजलं पाहिजे, म्हणून रचनात्मक संघटना